ये पहाड़ ये वादियाँ, ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे। ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे, जैसे सर पर हाथ रख माँ सुलाती है मुझे। सर कशी वाटली सर? सर कशी वाटली मला तुम्ही सांगा, कशी वाटली सर? आवडलं की नाही सर? मी तेच म्हणतोय सर, मला थोडा मेंटल ब्लॉक लागला होता सर. आता इथे आलोय की नाही, महाबळेश्वरला आलोय, निसर्गरम्य ठिकाणे सर, व्यवस्थित सगळं सुचणार. हो सर. नाही सर, मी आजच्या आज तुम्हाला गझल पूर्ण करून देतो. आत्ताशी सुरुवात केली आहे सर मी. आजच्याच तुम्हाला गझल करून देणार. तुम्ही उद्या ती कंपोज करा, परवा शूटिंगला लागा सर. हो हो हो. नाही सर, मंदार चोळकर नाही. नाही सर, नाही 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 सर, नाही चेतना भट बिझी आहे ना. नाही काय संबंध म्हणजे सर, तो नाहीच लिहित, दोघं मिळून लिहितात. हा सर. अहो आता पण त्याने फक्त ती लिहिलं होतं, तिने फुलराणी टाकलंय. हो नाही तर काय सर, नाही तर याला जमणार आहे देवा तुझ्या गाभार. नाही नाही काय नाही सर, काय नाही सर. नाही 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 सर, अहो जेन्युइनली सांगतोय. काय असतं, कवींना युजली ना काहीतरी लिहिण्यासाठी प्रेरणा लागते, याला चेतना लागते. काय करा. नाही सर, सर कट नका करू सर. सॉरी सर, सॉरी सर. सर हॅलो. नाही नाही मी देतो देतो, फक्त मंदारकडे नको. मी लिहितो ना सर. हां मी लिहितो, देतो. आजच्याच पूर्ण करून देतो. येस, सुचतच आहे सर. ये पहाड ये वादी. हां सर, येस सर. थँक्यू सर, थँक्यू. रसे ए रसे हो रसे नु काही हॉटेलमध्ये राहूया, नाही कंटाळा. बघ ना सगळा सगळा ढगाल ढगाल वातावरण, काय मजा आहे इकडे. एवढं महाबळेश्वरला इलो आपण. होय. थंडी बघा केवढी ती. होय तर लयच थंडी आहे ना. ऐकतो का? थंडी लयच आहे ना रे. मी गाराटलो माहिती आहे. हो. दत्तूला नको आणायला पाहिजे होता ना. काय बोललास? नव त्याला सर्दी होती ना, थंडी मुलं अर्धा अर्धा तास नुसता शिंकत असतो घरात. ताप केवढा भरतो, मला मिठाच्या घाटा घालावे लागतात माहितीये. हो, आणि मीठ केवढा महाग झालाय. गप बसा, माझ्या पोराचा खर्च काढू नका. मोठे इले खर्च काढू नको. काय बघ ते बघ पाठी, मग आपण फोटो काढूया काय. हा. जा मागं उभा माझा राहा. फोन घ्या. मी तुझ्या फोनवर काढतो फोटो. नीट पोझिशन घ्या. अजिबात काय करू का. एक सेकंद एक सेकंद एक सेकंद. हा बरोबर. स्माइल. बरोबर काढा. ओ माणूस आहे. अरे माणूस. माणूस म्हणजे काय? माणूसच आहे. अरे देवा, मला वाटला हुबे हूब पुतला. पुतळ्यासारखा दिसतोय मी तुम्हाला? नाही नाही दिसत नव्हतं, असं बसलं होतं ना, मला वाटलं पुतला आहे की काय. तुम्ही पण काय झालं ते, आम्ही शहरात जातो ना, तर बर्गरचा हॉटेल असा बघा, त्याच्या बाहेर असा पुतला असतो बघा. असा तो बेंच वर बसलेला असतो. आमका वाटलं तसाच त्याच्या बाजूला उभं राहून आम्ही फोटो काढतो ना, म्हणून म्हटलं. मी तुम्हाला तसा पुतळा दिसतोय आता? नाही हो. काय करतोय? ऐका ना प्लीज, इथून उठाल का? मी ना एक महत्वाचं काम करतोय. माझा काहीतरी विचार चाललाय, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. प्लीज तिथे जाऊन करा ना, काय फोटो बिटो काढायचे ते. प्लीज. सॉरी यार, सॉरी. नाही तशी काय आम्हाला सवय नाही डिस्टर्ब करायची. प्लीज नाही. गैरसमज झाला. बॅगला एक फोटो काढूया. सफरचंद आहे आपला काढू. सफरचंद असं ना खाऊ काढलं घ्या. मला एक काम कर, सफरचंद घेऊन ना तिकडे जाऊन बस. इथे हा हा उकिडवा बस. उकिडवा इकडे बघ. वासाड्या तिकडे काय आयशीचा हो फोटो काढणार तिकडे ना. आणि 2 हातात सफरचंद घे. 2 हात. हा आणि ऍक्शन कर खाण्याची. 1 मिनिट तू पण काढ ना फोटो. 1 सेकंद. आलं पण काय हो, हा खैती खायची पोज नवीन शोधून काढलास? खायची पोज म्हणजे उद्या आपण गावाला गेलेलो आणि लोक म्हणलं तुम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, तर माकड बघितलं काय. हा फोटो दाखवता येईल ना. लाज वाटता तुमका? स्वतःच्या पोरा कसा बोलतालास? माझं पोरगो माकडा काय? नाही तर तीच लायकी आहे वासाड्याची. फॉबाड फोडून जास्त थांबा. काय झाला? सो सॉरी, पण जरा प्लीज केल 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 करू नका. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या माणसाचा नेहमीचा. प्लीज जरा शांत राहा ना. मी काहीतरी लिहितोय की नाही, जरा थांबा ना. सोपं आहे ना, लिहा. मी सांगतो तुम्हाला. आधी क काढा, मग त्याला एक दांडूक द्या. मग काढा, त्याला एक दांडूक द्या, आणि मग टोपी द्या. होईल काही. आणि मग तरी तुम्हाला माहिती आहे तर लिहा. लिहा, त्याला एक दांडूक काढा, वरती परत टोपी काढा. काहीतरी सोपं आहे. ए लहान मुलांसारखं दिसणारं विचित्र काहीतरी.
काहीतरी म्हणजे काहीतरी हा शब्द नाही लिहायचा आहे. काहीतरी म्हणजे मला सांगा ना त्याला, सांगा मी ना. मी मी सांगते त्यांना काहीतरी लिहूचा नाही आहे त्यांना काहीतरी हा. काहीतरी काहीतरी, हा. काहीतरी काय action आहे? लिहा, लिहा. काहीतरी लिहूचा नाही, नाही काहीतरी म्हणजे मी काय असं काहीतरी घाणेरडं लिहिणार आहे का काहीतरी नाही काय? छान काही. एक मिनिट, मुळात तुम्हाला माहितीये का मी काय लिहितोय, मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? नाही नाव तरी सांगा काय आहे माझं नाव पृथ्वी प्रताप. मी कातील मोरे. हा ठीक आहे. आम्ही रसिका यांची बायको आणि हयतो आमचं पोरग दत्तू मला नाही करायची ओळख, मी काय अरे बाय हो. संस्कार आहे. गुणाचं अरे असेल गुणाचा किंवा कोणाचा मला होय. नाही फरक पडत. मला फक्त आता लिहू द्या ना प्लीज. हो. मी इथे काहीतरी लिहितोय, मी एक गीतकार आहे. हा, मी गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय. काय ग? कोण आहो तुम्ही? गीतकार आहे. ते काय माझे घाबरण्यासारखं काय? नाही तसं नाही. गीतकाराला घाबरण्यासारखं काय आहे? हा? नाही तसं काय नाही तसं काय आपलं हे नाव मोठा वाटला भीती हा, वाटली त्या- गीतकार अंगावर तुम्ही काय काट- करता असता काय करता गझल करतोय मी. हो? आमचे आपण गजला करतात नाही काय हो एक नंबरच्या गजाली करतो हो. हा, द्यावा शपथ. होय तर. ए, दत्तू बसा इकडे होय, गजाली होय. सांग. ऐका, ऐका. ती गजाल सांगा ना ती आपल्या गावाकडे सांगतास ती ती म्हणजे- वडाच्या झाडावर तो मुंज नाही तर ती सांगा ती कुठली? आत्मीयवाली हा, हा. कसं आत्मो येता आणि ऐकत ऐक- काय ऐक- ऐका बरं, तरी एक नंबर गजाल आहे, हा. आत्मो येता आणि तो सांगता की चुना दे म्हणून हा. मग त्याला तंबाखू नाही नाही, देऊ नाही, बिलकुल नाही. त्याने चाय मागल्या तर त्याला खारी नाही देऊची हा. आत्म्याक ना असं घुटमळ तर ठेवू ठेवायचं. वहिनी तुम्ही जे आता सांगताय ना ते गजाली. कोकणात जे सांगतात ना एक एक वेगवेगळ्या गोष्टी तयार करून रंगवून सांगतात ना ते. होय तर मी जे करतोय ते गझल. आता कसं समजावं हा. तुम्हाला? गाण्याचा प्रकार आहे एक. होय काय? हा, हिंदी आणि उर्दू मध्ये मी गझल करतो. ऐका अच्छा, ना होय मला काय? लिहू द्या फक्त. म्हणजे please. मी काय म्हणतो तुम्हाला उदरू येतं? काय येतं मला? उदरू आता काय सगळं उद्रुत तुम्हाला आलंय. बाकी अख्ख्या जगाला जे येतं हा, हा. ना ते उर्दू आहे. होय काय? सर प्लीज ऐका, मला ना डेडलाईन दिली आहे आमच्या प्रोड्युसरने. मला आजच्या आज गझल पूर्ण करायची. प्लीज तुम्ही जा ना इथनं, मला लिहू द्या ना. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय का? हो, हा? बरोबर थांब एक मिनिट थांब. ओ काका इकडे ये जरा इथे मध्ये आहे ना. मी तुडवेन तुला. हा. मी शपथ सांगतो मी तुडवेन तुला. मला काम करू दे. असं काय एक- बसा एक- तुम्ही. एक मिनिट. काय त्याचं करताय? काम बोलतात काय ते असं बोलवा. नाही, काम तो काही त्याचं नाही. विचार बोल बाबा, करा. पटकन बोल आणि जा. काका तुम्हाला हिंदी येते ना? येते बाळा, म्हणूनच मी हिंदीत लिहितोय की हा नाही. मग माझे एक दोन प्रश्न आहेत हिंदीतले ते विचारायचे नाही होते. तसं माझं पोरगो ना हुशार आहे. त्याच्या डोक्यात लय प्रश्न येतात त्या विचारूची लय हौस आहे. विचार बाबा विचार हे विचार बिंदास विचार, विचार. हा. मला सांगा हिंदीत पोलिसांना आई का बोलतात? हा. हा हिंदीत पोलिसांना आई म्हणतात? हा कुणी सांगितलं तुला? मी परवाच ऐकलं होतं. काय? एक जण बोलत होते ए पोलीस आई पोलीस आई पोलीस आई. तुडवा ना, वाट कसली बघताय? तुडवा. इकडे या नाही वसाड्या. ते पोलीस आई म्हणजे हिंदीत पोलीस आले असं म्हणतात. हिंदीमध्ये ना आल्याला आई म्हणतात. हा काय? हा. मग लसणाला बाबा बोलतात काय? तुडवा मारू नका हो. त्याच लायकी जायचं. मारू वाटेल ते बोलतो. अरे बाळ इकडे इकडे. हिंदीतलं तुला प्रश्न पडलेत म्हणून उत्तर देतो. हा. मराठीतले काही शब्द हिंदीत गेल्यानंतर स्त्रीलिंगी होतात, जे मराठीत पुल्लिंगी असतात. म्हणजे पुलिस आई, जान में जान आई किंवा मेरी आवाज आई. आता आवाज मराठीत आपण काय म्हणतो? माझा आवाज पुल्लिंगी आहे की नाही? हिंदीत आपण म्हणतो मेरी आवाज, स्त्रीलिंगी झाला आहे की नाही? अच्छा. असे काही मोजके शब्द आहेत जे मराठीत पुल्लिंगी, हिंदीत स्त्रीलिंगी असतात. झालं? कळलं? अच्छा, म्हणजे ते मराठीत जे पुल्लिंगी शब्द असतात ते हिंदीत स्त्रीलिंगी होतात काय? काही काही शब्द. काय होतात ना? हा. म्हणजे तुम्हाला ते उदरू बिदरू सगळं येतं ना? उर्दू नाही, उर्दू येतं मला. येतं ना. मला जरा एक प्रश्न पडला होता. म्हणजे कसं आपल्याकडे कधी असं पाहुणे येतात बघा, पाहुणे. हा. तर आपण कसं म्हणता, आइये शर्ट पीस रखिये. पण त्यांच्याकडे कधी शर्ट पीस दिसतच नाही हो. हे नेमकं काय? नाही ऐता बरोबर हं? उर्दूमध्ये. पिक्चर मध्ये दाखवतात ना ते हा. असं बोलतात. पिक्चर मध्ये आम्ही आइये शर्ट शर्ट पीस पीस रखिये. ठेवतच नाहीत. हो. शर्ट पीसच नसतं नाही त्यांच्याकडे. त्याच्या लय घोल झालाय आमचा. भिकाऱ्यांनो, शर्ट पीस नाही ठेवायला सांगत ते. टेलर आलाय घरी. आइये तशरीफ रखी असं म्हणतात ते. तशरीफ म्हणजे काय? तशरीफ म्हणजे पार्श्वभाग ज्याच्यावर आपण बसतो. पण मला पार्श्वभाग नाही आहे. मी बुडावर बसतो तेव्हा शब्द खोटं नाही सांगे. मोरे तेच हो. बूड म्हणजेच पार्श्वभाग आणि पार्श्वभाग म्हणजेच उर्दू तशरीफ. हा काय? हा. मग हा परवा एवढे दिवस माझ्या तशरीफवर लात मारत होता काय? मारतो म्हणजे तुझी लायकी जाय वासाड्या. माझी लायकी हा? काढू नका आता. काय लायकी काढू नको? माझ्या तशरीफला हात नाही लावायचा आता. हा, नाही लावणार. माझी तशरीफ आहे ती. तुझी हा, मग? अरे,
तुझी तपश्रीफ धुवून धुवून तुला लहानाचा मोठा केलाय. गोष्टी करतोय माणसासमोर तशरीफ धुवून. हा, लहानपणी तुझ्या तशरीफवर चापट्या मारल्या असं ना तर ही जीभना चुरू चुरू बोलली नसती. यांचा ना असा असता एकमेकांशी भांडत राहतात दिवसभर आणि दुपारी पाटावर तशरीफ ठेवून बोलतात जेवू वाढ म्हणून. आणि तुमचा काय दिवसभर ह्याचाच चाललेला असता. तशरीफीला टॉवल गुंडाळायचो आणि गावभर फिरूचा. अरे वाटेल ते नका ना बोलू. एक चांगला शब्द दिलाय आपल्याला उर्दू भाषेने, तशरीफ असा. मान ठेवा ना त्याचा जरासा. कुठेही लावाल तशरीफ. मूर्ख कुठचे. अदब आहे ना यार भाषेत. हा, आब आहे ती राखा ना थोडीशी. उर्दू कुणीतरी म्हटलंय यार, काय म्हटलंय कुणीतरी की गरीबी में अमीरी का एहसास दिलाती है उर्दू. का म्हटलंय. ती भाषा श्रीमंत आहे ना यार. आब आहे त्या भाषेला. गुलजार काय म्हणालेत मला सांगा. नाही देवा शेवट मला काहीच नाही माहिती. माहितीच नाही तर काय सांगणार ना. पण मी सांगतोय ना, मग ते ऐका ना मोरे. गुलजार काय म्हणालेले आहेत कि वो यार है जो खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह. आहे की नाही. म्हणजे काय तर यार, माझी जी कोणी प्रियसी आहे, माझा जो कोणी प्रियकर आहे, त्याची जुबान, त्याची वाणी म्हणजे उर्दू इतकी श्रीमंत मधाळ गोड जे काही असेल ती आहे. अरे काहीतरी आहे ना, विशेषण आहे ना. नाही वा वा, म्हणजे लयच मोठा माणूस. मग अरे मिर्झा गालिब माहिती आहेत का तुम्हाला. म्हणजे काय माहितीयेत. मला माहिती काय, मला माहिती नाही तर. आमच्या एरियामध्ये ते गालीचं विकायला येतात का नाही. हे मिर्झा गालीचे वाला नाही, मिर्झा गालिब. अरे यार तुम्हाला काहीच माहिती. हे ऐकलंय कधी. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर, वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है. ऐकलंय का कधी. नाही पण आता ऐकलं लय बरं वाटलं. हा, पण याच्या आधी कधी ऐकलंय का. मिर्झा गालिब, आमिर खुसरो ऐकलंय का. नाही पण आमिर हाडकरो ऐकलंय मी. बोलत काय रे मारू नका पोरात मारू. मारू नको तर काय करू. नाही ते काय. अरे मी काय सांगतोय. आमिर खुसरो याचं कुठे लक्ष आहे. आमिर इथलं इथे खुसरो त्याच्याकडे लक्ष आहे याचं. चाळ बांधली येणार आहे तुझ्या नावाची. लोक केवढा मोठा बुलडोजर लावतील माहितीये का तुला. अरे काय सांग. तू काहीच ऐकलं नाही का रे उर्दू बद्दल. काहीच कुठेच नाही ऐकलं. अरे उर्दू शब्द आज पहिल्यांदा ऐकता मी. उर्दू नाहीये मुळात, ते उर्दू आहे. अरे किती लोक आहेत यार, किती मोठे मोठे कलाकार आहेत यार. कैफी आझमी, फैज अहमद फैज, बशीर बद्र, निदा फाजली, या लोकांची नावं ऐकलीच नाहीत तुम्ही. सॉरी म्हणजे खरंच नाही. म्हणजे अरे मराठीतल्या तरी लोकांची ऐकलीत की नाही. कोण. सुरेश भट, इलाई जमादार, भीमराव पांचाळे. अरे गझल विश्वात क्रांती केली या माणसांनी. नाही म्हणजे मराठीत पण गझल होता. ऑफकोर्स होतात. होय. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. केले तवार जाने तो मोगरा असावा. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सुंदर ही गझल आहे ना. ही गझल आहे. काय सांगता बाई काय. बघा ही गझल आहे. हा तरी मला अनेक येतात अशा गझल. जेव्हा शपथ मी लय लिहिलेल्या आहेत गझल. अशा गझल येतात. म्हणजे काय मला माहिती नव्हतं याला गझल म्हणतात. ऐकू म्हणजे एक मध्येच अशी परवाच म्हणजे सुचली ती. इर्षाद इर्षाद. ओके इर्षाद. बोला बोला. हा शालू झोका देगो मैना. शालू झोका देगो मैना. बुगडीने आणली रुसू नको मैना. कसा तुम्हाला कसा. जा ना बाबांनो, जा ना, निघा ना. नाही पण गझल गझल बद्दल काही माहितीये कधी केली. अरे गझल ना, गझल मध्ये वेदना असते, प्रेम असत, प्रेरणा लागते रे गझल लिहायला. आहे का तुमच्यात ती प्रेरणा. आहे माझ्यात आहे प्रेरणा आहे. हो हो म्हणजे सांगलीची प्रेरणा आहे ना माझ्याकडे. गझल लिहिली का. म्हणजे काय ऐकवाच आहे काय बघा. मस्त गझल आहे, ऐकण्यासारखी आहे. 25 जून 1986 साली ते जन्माला आले. 25 जून 1986 साली ते जन्माला आले. सांगली ते पुणे, पुणे ते मुंबई,
नो एंट्री करत तिने दुनियादारी केली. बाबूरावला पकडता पकडता तिने प्यारवाली लव्ह स्टोरी केली. तिथेच ती माझी दिलाची राणी झाली. दिलाची राणी झाली, दिलाची राणी झाली, इथं समाप्त झाली. थू. असाच पाहिजे, असाच पाहिजे. निलाजरे आहात तुम्ही, निलाजरे. निलाजरे आहात. इतके दिवस गेले 600 एपिसोड जे इनडिरेक्ट चाललं होतं ते डायरेक्ट पोहोचवताय. मोरे तुमच्यासारखे ना एक साधारण 1.5-2 करोड आहेत. 1.5-2 करोड जे मनातल्या मनात त्यांच्यासोबत संसार करू इच्छितात, पण त्यांनी त्यांचा दौलतराव निवडलेला आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुम्ही जे केलं ती गझल नाही, मनातल्या मनात मारलेली मजल होती. लक्षात ठेवा. हे नाही ठेवला. गझलला ना अर्थ असतो, मतला असतो, मक्ता असतो. मतला म्हणजे काय तर उदय, मक्ता म्हणजे काय तर असतं, है ना. एक अर्थपूर्ण सुरुवात असते, अर्थपूर्ण शेवट असतो, मग तयार होते एक कमालीची गझल. कळतंय? कळतंय का? मला कळलंय, मला कळलंय, मला कळलंय. आता हे बघा, माझं नाव दत्तू प्रभाकर मोरे, म्हणजे दत्तू मतला, मोरे मक्ता आणि प्रभाकर मधला. मी मतला नाही, मी वसाड्या मतला, तू मागता. नाही नाही नाही, मी मतलाय. असं कसं? अब तू खाऊन खाऊन मातलायस, मी मतला, तू मागता. नाही नाही प्रवास सगळं मागे राहूचं काय मग तुम्हीच घेतलो. ते काय नाही, मी मतला, तुम्ही मगता काय तो वाटून. नाही नाही नाही, याला अर्थ नाही. बघ, मी मतला, तू तकता. मी नाही तकता, मी तोतला. तू तकता, मी तोतला. तू तोतला नाही तर काय? तू तोतला नाही, तू तकताय. तुमच्या बापाने केली होती अशी गझल. मतला आणि मक्तावरून तख्ता आणि तोतलावर आलात. तू तुमच्या जिंदगीवर. मॅनेजर, मला हॉटेल चेंज करून